नमस्कार. आज आपण अशा एका क्षेत्राची माहिती घेणार आहोत जे तुम्हाला फक्त नोकरीच नाही तर स्वतःचा एक भक्कम व्यवसाय उभा करून देऊ शकतं. आपण बघणार आहोत रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग म्हणजेच RAC व्यवसायाबद्दल. एका अत्यंत फायदेशीर करिअरचा हा एक संपूर्ण रोडमॅप आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. आजच्या या सादरीकरणात आपण 10वी नंतरचा टप्पा RAC व्यवसाय नेमका काय आहे, त्याची वाढती मागणी, सरकारी आणि खाजगी नोकरीच्या संधी, स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा आणि शेवटी पगार व उज्ज्वल भविष्य या 6 मुख्य गोष्टींवर नजर टाकणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, 10वी नंतरचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा. आता तुम्हालाही माहिती आहे, शालेय शिक्षण संपलं की सगळ्यात मोठा प्रश्न आवासून उभा राहतो, 10वी नंतर नेमकं काय करायचं, कोणता व्यवसाय निवडायचा, असा कोणता मार्ग आहे ज्यामुळे लवकरात लवकर स्थिरता मिळेल. तर याचं एक अतिशय खात्रीशीर आणि स्मार्ट उत्तर म्हणजे RAC व्यवसाय. का? कारण हा व्यवसाय नोकरी आणि स्वतःचा उद्योग अशा दोन्ही संधी एकाच वेळी खुल्या करतो. आता दुसरा भाग बघूया. मुळात हा RAC व्यवसाय म्हणजे काय? तर बघा, ITIमध्ये याला RACT असं म्हणतात. हा 2 वर्षांचा अत्यंत प्रॅक्टिकल आणि शिस्तबद्ध असा व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. आणि यातली सर्वात भारी गोष्ट काय माहिती आहे, एका बॅचमध्ये जास्तीत जास्त फक्त 24 विद्यार्थ्यांची निवड होते. आता विचार करा, एवढ्या कमी संख्येमुळे प्रत्येकाला किती वैयक्तिक लक्ष मिळेल. एकदम दर्जेदार आणि व्यावहारिक प्रशिक्षण मिळतं, जे मोठ्या मोठ्या पदवी अभ्यासक्रमांमध्येही पाहायला मिळत नाही. आता तुमच्यासमोर जो हा नकाशा आहे ना, तो या व्यवसायाचा अफाट आवाका स्पष्ट करतोय. अगदी शैक्षणिक पात्रतेपासून ते थेट नोकरीच्या आणि स्वयंरोजगाराच्या अमर्याद संधींपर्यंतचा हा पूर्ण प्रवास आहे. म्हणजे एकाच दृष्टिक्षेपात या क्षेत्राची व्याप्ती लक्षात येते. कुठेही गोंधळ नाही. अगदी सरळ, सोपा आणि स्पष्ट असा हा करिअरचा मार्ग आहे. या प्रशिक्षणात तुम्ही नक्की काय शिकता? तर विविध प्रकारच्या हेवी ड्युटी यंत्रसामग्रीवर प्रावीण्य मिळवलं जातं. साध्या घरगुती रेफ्रिजरेटर आणि विंडो AC पासून सुरुवात होते ते थेट मोठ्या कोल्ड स्टोरेज सिस्टम्स, सेंट्रल AC प्लांट्स आणि अगदी रेल्वे तसंच बसच्या AC पर्यंत सगळं काही इथे शिकायला मिळतं. हे नुसतं वरवरचं काम नाहीये बरं का. गॅस चार्जिंग, ब्रेझिंग आणि फॉल्ट फाइंडिंग सारख्या अत्यंत सखोल तांत्रिक बाबी यात पक्क्या केल्या जातात. वळूया तिसऱ्या टप्प्याकडे. या क्षेत्रात इतकी प्रचंड मागणी का वाढतीये? हा मागणीचा आलेख कसा उंचावतोय हे पाहणं खरंच खूप रंजक आहे. बघा, सुरुवात होते आपल्या घरातून, जिथे फ्रीज ही आता चैनीची वस्तू राहिली नसून अत्यंत आवश्यक गरज बनली आहे. तिथून पुढे मॉल्स, हॉस्पिटल्स सारख्या व्यावसायिक ठिकाणी आपण जातो. मग औषधे आणि दुग्ध व्यवसायाच्या मोठ्या औद्योगिक कोल्ड स्टोरेजकडे हा प्रवास जातो. आणि आता तर काय, इन्व्हर्टर आणि स्मार्ट सिटीजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे याचा वापर वाढतच चाललाय. थोडक्यात सांगायचं तर ही एक कधीही न संपणारी साखळी आहे आणि म्हणूनच या व्यवसायाला कधीच मरण नाही. चौथा टप्पा आहे तो म्हणजे नोकरीच्या संधी, सरकारी आणि खाजगी दोन्ही. या क्षेत्रातील विविधता खरंच थक्क करणारी आहे. एका बाजूला बघा, सेंट्रल रेल्वे, बार्क, DRDO आणि अगदी इस्रोसारख्या अतिशय प्रतिष्ठेच्या सरकारी संस्था आहेत, जिथे तुम्हाला एक सुरक्षित आणि सन्माननीय नोकरी मिळते. तर दुसऱ्या बाजूला ब्लू स्टार, वोल्टास, सॅमसंग आणि LG सारख्या आघाडीच्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. या दोन्ही जगांचे दरवाजे एका कुशल तंत्रज्ञासाठी कायम उघडे असतात. तुमच्याकडे उत्तम कौशल्य असेल तर यापैकी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही सहज प्रवेश मिळवू शकता. आणि हो, हे क्षेत्र केवळ गल्लीतल्या साध्या दुरुस्तीच्या दुकानांपुरतं मर्यादित आहे असं अजिबात समजू नका. केमिकल उद्योग, मोठ्या औषध कंपन्या, पंचतारांकित हॉटेल्स, भव्य IT पार्क्स आणि अगदी अवाढवे जहाजे तसंच विमानांच्या AC मेंटेनन्समध्येही अतिशय महत्त्वाची तांत्रिक भूमिका बजावण्याची संधी यात मिळते. ही सगळी अवाढवे यंत्रणा RAC तंत्रज्ञानशिवाय चालूच शकत नाही, हे मात्र नक्की. आता येऊया 5व्या आणि सर्वात आकर्षक टप्प्याकडे, स्वतःचा यशस्वी व्यवसाय. नोकरी तर आहेच, पण या व्यवसायाची सर्वात मोठी ताकद म्हणजे स्वतःचे मालक बनण्याचं स्वातंत्र्य. तुम्ही विविध यंत्रांच्या दुरुस्तीचं स्वतःचं सर्व्हिस सेंटर काढू शकता. मोठ्या कंपन्यांचे ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच AMC घेऊ शकता. किंवा कार AC दुरुस्तीचं एखादं आधुनिक वर्कशॉप सुरू करू शकता. असे कितीतरी उत्तम पर्याय तुमच्या समोर असतात. तुमच्या अंगभूत कौशल्याला जर अथक परिश्रम आणि जिद्दीची जोड मिळाली ना, तर या क्षेत्रातून तुम्ही एक अतिशय यशस्वी उद्योजक घडू शकता. आणि आता शेवटचा 6वा टप्पा, पगार आणि तुमचं उज्ज्वल भविष्य. आर्थिक प्रगतीचा आलेख पाहिला तर सुरुवातीला म्हणजे अगदी फ्रेशर असताना साधारण 15 ते 25 हजारांपर्यंत उत्पन्न आरामात मिळू शकतं. पण जसा तुमचा अनुभव आणि हातखंडा वाढतो तसतसं हे उत्पन्न अत्यंत वेगाने वाढतं.
आणि जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय थाटला किंवा परदेशात नोकरी मिळवली तर मग मिळणाऱ्या उत्पन्नाला खरोखरच कोणतीही मर्यादा राहत नाही. इथला सर्वात कळीचा मुद्दा असा की एकदा का ह्या व्यवसायात तुम्हाला पुरेसा अनुभव मिळाला की सहजपणे 40,000 रुपयांच्या पुढे मासिक उत्पन्न मिळवता येतं. आजच्या काळात एका स्थिर आणि सुरक्षित भविष्यासाठी हा एक अत्यंत भरभक्कम आणि आश्वासक आकडा आहे, नाही का? एवढंच नाही तर हा व्यवसाय तुमच्यासाठी जागतिक स्तरावरही दरवाजे उघडतो. आखाती देशांमध्ये म्हणजेच गल्फमध्ये या कौशल्याची प्रचंड मोठी मागणी आहे. याशिवाय जर्मनी, जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशांमध्येही अतिशय आकर्षक पगार आणि एकदम प्रगत तंत्रज्ञानावर काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. थोडक्यात सांगायचं तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुमची ही कला तुम्हाला नेहमीच चांगला रोजगार देईल. आजच्या या विश्लेषणाचा समारोप आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विचाराने करूया. जर तुम्हाला कमी शिक्षणात चांगलं करिअर करायचं असेल, स्वतःचा भक्कम व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आरएसी व्यवसाय नक्की निवडा. कमी वेळात आणि जास्तीत जास्त व्यावहारिक ज्ञान मिळवून प्रगतीच्या शिखरावर पोहोचण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. आता तुम्हीच विचार करा, असा दुसरा कोणता व्यवसाय आहे जो इतक्या कमी वेळेत, इतक्या विविध क्षेत्रात आणि जगभरात अमर्याद संधी देऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर नक्की शोधा आणि तुमच्या करिअरला एक नवी, योग्य दिशा देण्याचा विचार आजच करा.